नमस्कार. योग की बात या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं खूप खूप स्वागत. मी अर्थातच डॉक्टर रणजित चिकोडे. हल्ली डायटिंगचं फॅड आलं आहे. कोणी वजन कमी करायचं म्हणून डायटिंग करेल, तर कोणी झिरो फिगर दिसायचं म्हणून करेल, कोणी क्रेज म्हणून करेल, तर कोणी थायरॉइड, डायबिटीज, PCOD सारखे रोग झालेत म्हणून करेल. मग आता सर्वसाधारणपणे सर्वांना माहिती आहे की डायटिंग करायचं म्हणजे प्रोटीनचा डाएट जास्त प्रमाणामध्ये घ्यायचा. प्रोटीन डाएट जास्त का घ्यायचा? तर प्रोटीन पचायला जड असतात आणि पचायला जड असणारी प्रोटीन जर चांगली पचवायची असतील तर त्याला जास्तीच्या कॅलरीज लागतात आणि या जास्तीच्या कॅलरीज आपल्या शरीरामध्ये जे साठलेले फॅट आहे त्यातनं वापरायचे आणि ही प्रोटीन पचवायची, म्हणजे वजन कमी होतं, असं त्याचं शास्त्रीय कारण आहे. पण प्रोटीन्समध्ये आपण आहारामध्ये जी प्रोटीन घेतो त्याच्याबरोबर त्याच्या जोडीने थोडं कार्बोहायड्रेटही घेतलं पाहिजे, थोडी विटॅमिन्स, थोडी मिनरल्स, थोडं फायबर, दर तासाचं पाणी, हे सगळ्या गोष्टी लक्षात ठेवायच्या असतात. हे नेमकं विसरलं जातं. काही वेळा चुकीचा सल्ला दिला जाऊ शकतो आणि फक्त प्रोटीनवरच जास्त भर दिला जातो. प्रोटीनचा अतिरेक होतो आणि मग शरीराला पोषण देणारे पदार्थ आहारातनं गायब होतात, फक्त प्रोटीन्स खाली जातात आणि काही रोग जन्माला येऊ लागतात. आता मध्ये मध्ये सोयाबीनचं फॅड आलं, कारण सोयाबीनमध्ये प्रचंड प्रोटीन्स आहेत. व्हेज डाएटमध्ये सोयाबीन हा एकमेव असा पदार्थ आहे की ज्याच्यामध्ये जास्त प्रोटीन्स आहेत. मग सोया मिल्क आलं, सोया बिस्किट आली, सोया केक आले, सोया चंक काहीतरी आलं. आणि मग ज्यांना वजन कमी करायचे आहे, ज्यांना डायबिटीस आहे, ज्यांना ब्लड प्रेशर आहे, ज्यांना हृदयविकाराचा धोका आहे किंवा ज्यांना हृदयविकार झालेला आहे, अँजिओप्लास्टी वगैरे झालेली आहे, ज्यांना वजन कमी करायचे त्यांच्या यावरती उड्या पडल्या. मग फक्त सोया डाएटवर जगणं सुरू झालं. मग वजन कमी झाली का? हो, वजन कमी झाली. पण या डाएटमधून शरीराला आवश्यक असणारी इतर पोषक द्रव्ये मिळेनाशी झाली. मग या डाएटमधून शरीराला आवश्यक जर पोषक द्रव्ये मिळत नाहीत म्हटल्यावर धोकादायक चरबी वाढली, ट्रायग्लिसराईडचं प्रमाण वाढलं, LDLचं प्रमाण वाढलं, निराशा आली, थकवा आला, हाडं ठिसूळ व्हायला लागली. काही लोकांना कॅन्सरचा धोका सुद्धा संभवायला लागला. अशा काही घटना डोळ्यासमोर आल्या. माझ्याच पाण्यामध्ये 8 ते 10 लेडी ब्रेस्ट कॅन्सरच्या पेशंट मला बघायला मिळाल्या की ज्या फक्त सोया डाएटवर जगत होत्या. मग पुन्हा चर्चा सुरू झाली की सोयाबीन खाल्ल्यामुळे काही रोग होतात का, कॅन्सर होतो का, सोयाबीन चांगलं की वाईट? तर आयुर्वेद सांगतो की या भूतलावरती कोणतीही वनस्पती, कुठलंही अन्नधान्य वाईट नाही. त्याचा अतिरेक, त्याचा गैरवापर हा वाईट आहे, हानिकर आहे. सोयाबीन वाईट नाही, सोयाबीनचा अतिरेक वाईट आहे. कारण सोयाबीन तुम्ही अवश्य खा, पण त्याच्या जोडीला जीवनसत्व घ्या, जीवनसत्व असणारे पदार्थ घ्या, कार्बोहायड्रेट असणारे पदार्थ घ्या, फायबर घ्या, दर तासाचं पाणी प्या, थोडंसं शरीरामध्ये चरबी वाढवणारे सुद्धा पदार्थ घ्या की जे तुम्हाला जास्तीच्या कॅलरीज देतील. उदाहरणार्थ तूप आहे, तुपासारखे पदार्थ घ्या. मग सोयाबीनमुळे कॅन्सर होतो का, असा एक प्रश्न. उत्तर आहे नाही. आपण व्यायाम करायचा नाही, ताणतणाव घालवण्यासाठी योगाभ्यास करायचा नाही, जास्तीच्या कॅलरीज असणारा परंतु त्याच्यामध्ये पोषक तत्व नसलेला असा आहार घ्यायचा. बरीचभर जर प्रतिकारशक्ती कमी असेल, तुम्ही व्यायाम वगैरे काही करत नसाल, काही वर्कआउट करत नसाल, तर मग कॅन्सरची शक्यता वाढू शकेल. आणि म्हणूनच चांगलं पोषण देणारं ताजं अन्न खाल्लं पाहिजे, वेळेवर जेवायला पाहिजे, उपासमार टाळायला पाहिजे, कोणत्याही पदार्थांचा अतिरेक करून चालणार नाही. कारण संस्कृतमध्ये एक सूत्र आहे, अति सर्वत्र वर्जयेत, आणि आपल्या मराठीत एक प्रसिद्ध जुनी म्हण आहे, अति तेथे माथी. तेव्हा मित्रांनो, सर्व गोष्टींचा अतिरेक टाळायला आपण शिकलं पाहिजे.
एवढंच बोलून आज इथं थांबतो. जर हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करायला विसरू नका. धन्यवाद. नमस्कार.